आहोत कारण सोलापूरमध्ये सुद्धा अशा स्वरूपाची परिस्थिती पाहायला मिळते। सोलापूरमध्ये सुद्धा मोटर वाहन कायद्याच्या विरोधात संप पुकारलेला आहे आणि त्यामुळेच इंधन तुटवडा जाणवतोय। अधिक माहिती घेऊयात सोलापूरमधले आमचे प्रतिनिधी आहेत सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, सध्याची सोलापूरमध्ये इंधनाची काय अपडेट मिळते? प्रज्ञा, आपण पाहिले की खरं तर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात सोलापुरातील नागरिकांनी जे आहे ती या पेट्रोल पंपांवरती गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण पाहतो मोठ्या प्रमाणात खरं तर रांगा ज्या आहेत त्या असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सोलापुरातील अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते रात्री 10 वाजता बंद होत असतात, मात्र काल गर्दी इतकी होती की रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत लोक पेट्रोल जे आहेत ते भरत होते। त्यानंतर आता पुन्हा सकाळपासून इथं या ठिकाणी गर्दी जी आहे पेट्रोल पंपावरती ती वाढायला सुरुवात झालेली आहे। खरं तर सोलापूरमध्ये पेट्रोलचा एक डेपो जो आहे तो आहे कार्यरत, मात्र त्या ठिकाणच्या वाहन चालकांनी काल दुपारपासून जे आहे ते संप पुकारलेला आहे। केंद्र सरकारने जो नवीन मोटर वाहन कायदा केलेला आहे त्याच्या विरोधात या सर्व वाहन चालकांनी जे आहे अचानकपणे पेट्रोल वाहतूक करणं बंद केलेलं होतं। त्याच्यामुळे पेट्रोलचा कुठेतरी तुटवडा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि या भीतीतूनच नागरिकांनी सागर आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत। सध्या आपण बघतोय